अस्सलाम वालेकुम। आप सभी को रमजान मुबारक। इस पाक महीने में आप सभी लोग मुझे अपनी दुआओं में याद रखें। अबू आझमी सारख्या माणसाने जो क्रूर शासक होता म्हणून इतिहासात ज्यांची नोंद झालेली आहे, यांनी हजारो हिंदूंची मंदिरं तोडली। छत्रपती संभाजी महाराजांना धर्म परिवर्तन करत नाही म्हणून एक एक महिना सुळावर लटकून ठेवलं, त्यांची क्रूर अशी हत्या केली, महिलांचा अपमान केला, महिलांवर अत्याचार केला। अशा औरंगजेबाबद्दल उत्तम प्रशासक होता, त्याचबरोबर त्यांची स्तुतिसुमनं उधळण्याचं काम जे अबू आझमींनी केलेलं आहे हे देशाच्या विरोधातलं काम आहे। देशद्रोहाचा खटला दाखल करावा आणि त्यांची आमदारकी रद्द करावी अशी सकाळीच आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ती मागणी केलेली आहे। आणि म्हणून अशा माणसावरती खटला दाखल करण्याकरता आम्ही या वाघेळ स्टेट पोलीस स्टेशनवरती आमची पूर्ण शिवसेना या ठिकाणी आलेली आहे। अशा माणसांना महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानात सुद्धा राहण्याचा अधिकार नाही आहे। हल्ली एक पेव फुटलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि थोर महापुरुषांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करायची आणि स्वतःला पोलीस बंदोबस्त सरकारकडनं घ्यायचा आणि प्रसिद्ध व्हायचं। अशा लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे, घरात न उचलून पोलिसांनी त्यांना तुरुंगामध्ये अटक करायला पाहिजे। आम्ही आमच्या महापुरुषांचा, आमच्या आराध्य दैवतांचा अपमान सहन करणार नाही आणि याकरता आम्ही हा गुन्हा दाखल करतोय। आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्व सोनिया गांधी यांच्या दरवाजामध्ये, त्यांच्या घरामध्ये घाण टाकलेलं आहे। त्यांना ते बोलणारच नाही त्यांच्या विरुद्ध, कारण मतांसाठी ते लाचार झालेले आहेत। आदित्य ठाकरे हे काय बोलतात यावर काय आम्ही करावं हे आम्ही ठरवणारे। आदित्य ठाकरेंचे आम्ही काही गुलाम नाहीये, त्यांनी सोनिया गांधींची जी गुलामगिरी पत्करले त्यांनी त्यांचं पाहावं।